रांगोळीचे राऊंड मध्ये काढा एकदम. हा ते रे आता ते गौऱ्या ते त्या बघ आणि इकडे आनंद काका काही लागणार असेल तर मला सांगा, मी करणार आहे का? नाही नाही अजून काय नाही. आता तू रांगोळी नीट काढायची गोल राऊंड. होळीमध्ये घुसू नको. आता त्या पेंड्या आणि पेंड्या आणि इकडे चालतं. आणि गुंडाळायला घे. चला गोल फिर. क्या बात है, एक नंबर होळी झाली की नाही? वा. आता तन्मय आणि अरुणा म्हणावं या आणि जोडीने या होळीची पूजा करा. अरु आणि तन्मयच्या आयुष्यातली संकट या होळीच्या सोबतीने राख राख होऊन जाऊन देत. तरी मी तुला म्हटलं होतं नंदिनीला तिथे नेऊ नकोस म्हणून स्वयंपाकघरामध्ये. तुला एवढं लागलं, तिला काही झालं असतं तर आरोहीला काय उत्तर दिलं असतं आपण? मी काय नाही केलं. पण आई अगं किरकोळ आहे हे. असं खूप फार जास्त चटका नाही बसलाय मला. आणि आता मलम लावलंयस ना, त्यामुळे वाटेल थोड्या वेळात बरं. तन्वी ठीक आहेस ना तू? अगं आरोही, तुला एवढ्या धापा टाकायला काय झालं? हे काय? तन्वी, हाताला काय लागलंय तुझ्या? आणि मलम का लावतीयस तू? अगं काही नाही, पोळ्या करताना थोडासा चटका बसला ती. नंदिनी, तू मुद्दामून चटका दिलास ना तिला? जा बघू इथून. माझ्या माणसांच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस तू. आरोही अगं उगाच कशाला ओरडतेस तिला? तिने काहीच केलं नाहीये. मीच पुरणपोळी उलटत होते तर चटका लागलाय मला. अगं आणि थोडंसंच भाजलंय. किचन मध्ये काम करताना होतं असं कधी कधी. अगं नंदिनी, आता तू रडणं थांबव बरं. मला काही झालं नाहीये. ही बघ ना कशी ओरडते मला. मी खरंच काही केलं नाही ना तुला. तू सांग ना मग. तिचा गैरसमज झाला असेल, मी समजवते तिला. आणि आता तू तयार हो, आपल्याला होळीची पूजा करायला जायचंय ना? हो आरोही, तू पण तयार हो जा. आज तुम्हाला जोडीने पूजा करायची. तन्मय येईल एवढ्या. जा. हा
तन्मय, आता पेटवा होळी. हो. नमस्कार करा आणि एकेकाने प्रदक्षिणा घाला. मला तन्मय प्लीज माझा हात पकड. मला मला याची खूप भीती वाटते. आगीची भीती वाटते मला. प्लीज माझा हात सोडू नकोस. हा तन्मय खराच हात पकडून ठेव रे बाबा, कारण होळी चांगलीच धगधगलेली आहे. ही काहीतरी भलताच प्रकार करायची आणि त्याच्यामुळे सगळ्यांची धांदल उडायची. पकड पकड, हात पकड. मला भीती वाटते खूप. हात नको सोडू माझा. होळीची भीती वाटते ना तुला? मी आहे ना, आज मी सगळी तुझी भीतीच घालवते. नाही नको, कशाला? मला भीती वाटते ना, मी इथेच थांबते. मी आहे ना, नको काळजी करूस. ये. काय? कुठे ये? नाही, मी 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 नाही येणार. अगं असं काय करतेस नंदिनी? मी आहे ना, घाबरायची मला भीती वाटते, तू नको. मग मी आहे ना नंदिनी, ये. तुला माहितीये का, माझं धुळवळीचं ठरलेलं आणि आवडतं काम म्हणजे सकाळी उठून इकडे धावत यायचं आणि शोधाशोध करायची. अरे वा, पहिलाच नारळ मिळालाय. क्या बात आहे. आता हा फोडूया आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटूया. हो, या नारळातल्या खोबऱ्याची चव वेगळीच असते ना, मला खूप आवडते. हे सगळं कधी टाकलंस तू? अगं मी नाही ग, ताईने टाकलंय. म्हणजे लहानपणी ना आत्तूही असंच करायची. एकदा होळी शांत झाली ना की त्यात बटाटे, रताळी, कणस असं काय काय टाकायची. मामी यायचो आणि मस्त खायचो. हे मस्त लागतं, खाऊन बघ. हो ग, अमेझिंग आहे. म्हणजे ना हे एका हॉटेलमध्ये स्मोक पोटॅटो म्हणून आरामात खपेल. तुला माहितीये का, मला ना ताईचं कौतुक वाटतं. म्हणजे एवढं बिझी शेड्यूल असताना, एवढं टेन्शन असताना तिने आठवणीने होळीत ठेवलं. काय चाललंय? हा काय? मी जसं आठवणीने हे सगळं टाकलंय ना होळीत, तसंच आठवणीने सगळ्यांना द्या हे घरी. नाही तर दोघीच फस्त करा ना बसून सगळा मेवा. ए, मी कधी एकटीने खाते ग? बरं बरं, चला आवरा आता पटापट. आवरणारच ऑब्व्हियसली ना. जीजूची पहिली धुळवड आहे ना, कशी रंगवते बघ आता.
आलोच. काय झालं का सगळ्यांचं खेळून? हो आई, इतकी धमाल आली ना, मस्त मनमुराद खेळलोय आम्ही. छान. तुझ्या चेहऱ्यावरचा एवढा आनंद बघून खूप बरं वाटलं. मग काय आता खादाडीचा कार्यक्रम वाटतं. हो ना, रंगपंचमी खेळून इतकी भूक लागली आहे सगळ्यांना, म्हटलं जरा खायला नेऊया सगळ्यांना. हे मी जाते घेऊन, तू जरा त्या नंदिनीकडे बघ. नंदिनीला काय झालं? अगं तिने तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतलाय. तू का? तुम्ही सगळे धुळवड खेळायला गेलात, तिला घेतलं नाही ना, म्हणून रागवलीये बहुतेक. तू आधी तिची समजूत काढ बाई. त्या बंद खोलीत तिने आणि काहीतरी करून ठेवलं ना, रंगाचा बेरंग व्हायचा. आई, तुम्ही नका काळजी करू, मी बघते तिच्याकडे जा. तिला रंगपंचमी खेळायची आहे का? बर. नंदिनी, नंदिनी दरवाजा उघड. मी नाही दार उघडणार, जा. नंदिनी काय नाटकं चालली आहेत तुझी? उघड बघू दरवाजा. मग तू का मला एकटीला सोडून रंगपंचमी खेळलीस? नंदिनी दरवाजा उघड. मग मला प्रॉमिस कर की तू माझ्या बरोबर पण कलर खेळशील. हो हो खेळेन. दरवाजा उघडशील आता? नंदिनी, नंदिनी, हे काय लावलंयस तू नंदिनी? तूच बघू तो रंग आधी. नाही आरोही, आज हे दिवसभर असंच राहणार आहे. नंदिनी, ही सगळी नाटकं आता बंद करायची आणि पूस तो रंग आधी. रंग पुसू म्हणतेस? ठीक आहे. नंदिनी काय करतेस तू हे? नंदिनी अगं, आरोही, आरोही तू हे काय करतेस? आरोही सोड मला, नको लावू रंग प्लीज. आरोही मला भीती वाटतेय. आरोही नको लावूस रंग प्लीज. आरोही प्लीज. आरोही हे काय करतेस? ती नाही म्हणते तर मग कशाला रंग लावतेस? मी बघ रतन, मी सगळं चेहऱ्याला कलर लावून ठेवला. मी तिला सांगत होते की नको लावू, तरी सुद्धा तिने लावला. मी काही चुकीचं वागलं नाही तरी शिक्षा देते ही मला. कसली शिक्षा देतेस तू? तन्मय, अरे मी ती खोटं बोलते तन्मय. मी तुला माहित नाही ती. मला माहित आहे ती कशी आहे, पण बहुतेक तू विसरली आहे. निदान आजच्या दिवशी तरी शिक्षा देऊ नकोस. तन्मय, मी मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. पाहिलंस, स्वतःच्या हाताला काळा रंग न लावून घेता तुझ्या प्रेमाला गालबोट लावलं. मला आणि माझ्या तन्मयला होळी भोवती प्रदक्षिणा घालू दिली नाहीस ना तू. त्याचा हा बदला समज.
आता तू माझ्या विरुद्ध जे जे काही करशील त्याची परतफेड ही अशी करावी लागेल. असाच थोडा थोडा करत तुझा तन्मय तुझ्यापासून किती लांब जातो ते बघच तू आता. बुरा ना मानो, होली है. जीजूला आज काय धप्पाधप फुगे मारलेत, मस्त मजा आली. आणि मी तर एकालाही रंगवण्याचा चान्स सोडला नाहीये. बरं आता गप्पा पुरेत, जेवायला सुरुवात करा. हे काय तन्मय नाही आला अजून? आलो आलो आलो. नाम्या, तुमच्या नंदिनी मॅडम जेवल्या? नाम्या काय करतोयस? नंदिनी आता सगळ्यांच्या गळ्यातलं ताईत आहे. तिचं सगळ्यात आधी आणि व्यवस्थित झालं पाहिजे. VIP ट्रीटमेंट, कळते का नाही तुला? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? काय झालं? काही चुकीचं बोललो? आता नंदिनीची जबाबदारी घेतली आहे म्हटल्यावर ती पार पाडायला नको? मग त्यासाठी स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल. लक्ष दे जरा. हो, तुला एवढा पुळका काय येतोय रे नंदिनीचा? प्रश्न पुळका येण्याचा नाही. पण तुझ्या टोन वरनं तरी तसंच वाटतं. हे बघ ताई, कसं आहे ना, एकतर त्या नंदिनीला काही समजत नाही म्हणून ती हट्टीपणा करते. आणि समजा उद्या तिला आपण शिक्षा म्हणून उपाशी ठेवलं तर ते चुकीचं नाही वाटणार का? काय काका, बरोबर ना? तन्मय, तन्वी, तुम्ही दोघे शांत व्हा. नंदिनीचं जेवण झालंय. मी तिला भरवून आली आहे. तिची औषधं सुद्धा दिली आहेत तिला. झोपली असेल आता. आरोही, आरोही, तू मला जेवायला कधी देणार आहेस? कधी देशील? मला खूप भूक लागली आहे. अगं, आत्ताच जेवलीस ना तू? आत्ता? कधी? आत्ता काही वेळापूर्वी जेवलीस ना तू? नाही अगं, मी तर तुझ्याकडे आले होते ना जेवण मागायला. मला भूक लागली होती. मग तू म्हणालीस की मी तुला थोड्या वेळाने देईन जेवायला. मग मी म्हंटल की मी रूम मध्ये तोपर्यंत झोपते म्हणून. मग मी झोपले होते. पण आता मला खूप भूक लागली. प्लीज दे ना जेवायला. तू जेवत असेल तर चालेल. तू जेवून घे आणि मग मला जेवायला दे. मी तोपर्यंत गुड गर्ल सारखी होमवर्क करते रूम मध्ये. चालेल? ओके, मी थांबते. थांब नंदिनी. अगं, भूक लागली ना तुला? चल मग तू सुद्धा सगळ्यांसोबतच बस जेवायला. घे. नको, कशाला? मी थांबते रूम मध्ये बसते. नाही नको, कशाला? सगळे जेवायला बसलेच आहेत ना. तूही त्यांच्यासोबतच बस. अगं ये ग. खूप भूक लागली ना तुला? मी वाढते तुला पटकन. नाही नको, मी थांबते ना माझ्या रूम मध्ये. गुटगल आहेस ना तू? मग गुटगल तर सगळ्यांसोबत बसते जेवायला. आणि कसं आहे ना नंदिनी,
सगळ्यांसोबत बसलं ना की 2 घास जरा जास्त जात. आणि गुडगल ताटातलं सगळं संपवते. हा घे. आ आ आ मी इथे काहीतरी सांगेन आणि सगळ्यांचा मूड ऑफ होईल म्हणून मी नाही नंदिनी, उलट सगळ्यांना किती आवडतंय तू त्यांच्यासोबत जेवायला बसली तर. घे. आकर बघू. चला चला पटकन पटकन. सॉरी हा, खूप भूक लागली ना तुला.